सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तर कालपासूनच तुम्हाला सांगितलं व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मी. तर आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. तर आता सध्या मी पहिले नगरला होते, आता मी पुण्यावरून व्हिडिओ बनवत आहे. थोडीफार पुण्याची लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही पाहू शकता उन्हाचं तापमान तर खूप जास्त वाढलेलं आहे. आत्ता दुपारचे 12-1 वाजलेले आहेत आणि मी थोड्या कामासाठी बाहेर चाललेले आहे. ऊन इतकं आहे तरी पण रस्त्यावर खूप जास्त गर्दी आहे. तर त्या गर्दीतूनच चालले आहे. गावाकडं कसं ऊन असलं तर जास्त लोक बाहेर पण नाही निघत, पण सिटी म्हटलं का ऊन असो पाऊस असो लोकांना कमवण्यासाठी बाहेर तर पडावंच लागतं. तर त्यानंतर मला जिथं जायचं होतं तिथं मी रिक्षाने चालले होते. हा कुठला एरिया जे पुण्यातले असेल त्यांना नक्कीच माहीत असेल. तर त्यासाठी मी चालले होते. खूप जास्त ऊन होतं. अगोदर PMTने आले आणि त्यानंतर मी बसचा प्रवास चालू केला. खूप म्हणजे खूप जास्त ऊन चालू होतं. इकडं जास्त रहदारी पण नाही आहे. त्यानंतर माझ्यासोबत एक ताई होत्या, त्यांना नाही दाखवत मी. आम्ही एका मंदिरात बसलो. तिथं थोडंफार जेवण वगैरे केलं. गणपतीचं मंदिर होतं, दर्शन वगैरे घेतलं. आणि उन्हाळा दिवस चालू आहे त्यामुळं कोणी ह्या सोसायटीमध्येच गणपतीचं मंदिर आहे, तर कोणीच बाहेर नव्हतं. तर असं शांत मस्त छान वातावरण तिथलं होतं. तर जेवण वगैरे केलं. तिथंच आम्ही एखादा तासभर बसलो आणि आम्हाला थोडं कामासाठी जायचं होतं. त्यानंतर आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही काम वगैरे आवरलं आणि 1-2 तास आमचं काम गेलं. त्यानंतर परत आम्हाला घरी जायचं होतं. काही नाही म्हटलं तरी 2 तास लागतात घरी जायला, कारण ट्रॅफिक तर खूप जास्त लागते. 4-5च्या दरम्यान सगळे कंपनीवाले सुटतात. त्यामुळं ट्रॅफिक असल्यामुळं घरी जायला पण वेळ लागतो. फायनली आम्ही घरी निघालो आणि खूप जास्त ऊन पण आणखीन कमी झालं नव्हतं. संध्याकाळचे 5-5:30-6 वाजत आले होते, तरी पण उन्हाचा तडाखा चालूच होता. कारण प्रत्येक जणाला आहे ना काम पोट भरण्यासाठी घराबाहेर पडणे तर आवश्यकच असते. माणूस गाव सोडून येतो तर तो पूर्ण सेटल असतो म्हणून पुण्यात कधीच येत नाही. पण गावाकडे तो स्वतःचं आणि फॅमिलीचं उदरनिर्वाहाचे साधन काही नाही आहे गावाकडं. कारण उन्हाळ्यात तर शेतीला पाणी पण नसते, त्यामुळं गावाकडील खूप जास्त लोक सिटीत काम करून खातात. त्यामुळं खूप जास्त लोक गावाकडून शहराकडे आलेले असतात फक्त स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी. त्यातलीच मी पण एक आहे. असं नाही की मी लोकांबद्दल बोलते, मी पण स्वतः त्यातलीच आहे. तर सुंदर असं वातावरण झालं होतं. आज जरा ढग पण आले होते आणि पाऊस पण त्या दिवशी 2-4 दिवसापूर्वी येऊन गेला होता. त्यामुळं तर खूप जास्त ऊन आणखीनच तापलं होतं. आज शनिवार होता, मला शनीला पण जायचं होतं. तर त्यामुळंच मी इथं शनी देवताचं म्हणजेच नवग्रह मंदिर आहे, तिथं पण मला दर्शनासाठी जायचं होतं. म्हणून मी लवकरच घरी चालले होते. प्रत्येक शनिवारी येण्याचा प्रयत्न करते. लास्ट शनिवारी पण आलते, पण शनी अमावस्या होती त्यामुळं खूप जास्त गर्दी होती. त्यामुळं मंदिरात काय लाईन जास्त मोठी होती, त्यामुळं मी गेलेच नाही. तर असा हा रस्ता पार करत चालले होते. PMTने नाही, आत्ता पण रिक्षाने चाललो होतो मी आणि आमची ताई. त्यानंतर फायनली मी पोहोचले होते जिथं जायचं होतं मला, देवाकडं म्हणजे शनिदेवाच्या दर्शनासाठी गेले. कारण गावातील लाईफ आणि पुण्यातील लाईफ 2 बाजू आहेत. एका नाण्याच्या 2 बाजू असतात, तशा गाव आणि शहर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. गावात जेवढी शांतता तेवढीच शहरात रहदारी जास्त असते. त्याचंच हे जिवंत उदाहरण. हे पहा, इथं ब्रिज खाली पण काही लोक दिवसभर काम करून इथंच राहत होते. म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य कसं वेगवेगळं असतं, आपण विचार पण करू शकत नाही. दिवसभर उन्हामुळं एवढी दमले होते की चालणं पण मला मुश्किल होत होतं, एवढी दमले होते. तर त्यानंतर मी आले होते शनिदेवताच्या मंदिराजवळ. आता जायचं होतं मला शनीचं दर्शन घेण्यासाठी. होईल तेवढं मी ट्राय करत असते की प्रत्येक शनिवारी मंदिरात जायचं. तर इथं कोवळे वगैरे विकायला होते, खूप सारं होतं. देवाला तेल वगैरे घेतलं. मंदिरात व्हिडिओ नाही काढला कारण खूप सारे भाविक येणं दर्शनासाठी येऊन थांबले होते. त्यानंतर घरी जायला निघाले. घरी जाताना पण खूप जास्त गर्दी होती.
दिवसभर थकून गेले होते, त्यामुळं कधी घरी जाईल असं मला एकदाचं झालं होतं. आणि फायनली मी घरी आले. त्यानंतर घरी काही व्हिडिओ बनवलं नाही, कारण घरच्यांना माझ्या आवडत नाही व्हिडिओ बनवलेलं. तर रोज रोज येणार नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, छान कमेंट करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते. काही चुकत असेल तर त्याबद्दल पण माफी मागते, कारण नवीनच सुरुवात केली. एवढं जास्त एडिटिंग वगैरे पण मला येत नाही आहे, पण नक्कीच शिकेल. व्हिडिओ पाहिला